सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊया की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही नवीन नातेसंबंध तुम्ही जोडाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांना मान सन्मान मिळेल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला तुम्ही जाऊ शकता. नोकरीमध्ये तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होईल. तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही नवीन योजनांवरती तुम्ही लक्ष द्याल, ज्यामुळे अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. व्यापारी लोकांना जास्त मेहनत करावी लागेल आणि तरच तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचा आदर नक्कीच वाढेल. आज सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांना मान सन्मान मिळेल. मित्रांसोबत तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. नोकरीमध्ये तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होईल. तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जास्त लाभ मिळणार नाहीत, त्यामुळे तुमच्या पदरी निराशा पडेल. सामाजिक संबंध तुमचे फायदेशीर ठरतील. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. तुम्ही व्यापारी जर असाल तर तुम्हाला जास्तीची मेहनत करावी लागेल आणि मगच तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये मग्न राहाल. कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. भविष्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. सामाजिक वर्तुळामध्ये संपर्क वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. काही नवीन मित्र तुमचे बनतील. आई वडिलांची तुम्ही सेवा कराल. आज तुमची आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत राहील. सामाजिक संबंध तुमचे फायदेशीर ठरतील. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा असा थोडा तसा राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चिंता वाढू शकते. व्यवसायामध्ये कोणताही करार न झाल्यानं तुम्ही निराश व्हाल. आज कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावरती वाढतील. व्यवसायामध्ये कुठलेही करार करण्यापूर्वी तुम्ही विचार कराल, कारण पैसे मिळणं तुमच्यासाठी अवघड राहील. आज तुम्ही कामामध्ये मग्न राहाल. कोणत्याही विरोधकाच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. भविष्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचं सामाजिक वर्तुळ वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडेल. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. कुटुंबामध्ये तुमच्या ताणतणाव निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल. विवाहयोग्य लोकांना चांगले प्रस्ताव येतील. व्यवसायामध्ये आज एक मोठा करार निश्चित होईल. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायामध्ये करार करण्यापूर्वी तुम्ही विचार कराल. आज तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेण्याचा विचार करू नका. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संपत्तीच्या संबंधित वादामध्ये तुमचा विजय होईल. मुलांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर प्रवेश मिळेल. तुम्हाला जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल आणि तरच त्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. तुमच्या घरामध्ये आज एखादं शुभ कार्य घडेल. कुटुंबामध्ये मात्र थोडासा ताणतणाव राहील. नोकरदार लोकांना आज पदोन्नती मिळण्याची शक्यता नाही. जर तुम्ही कोणाकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. कोणत्याही सरकारी संस्थेकडनं तुम्हाला लाभ मिळू शकतात. तुमच्या कुटुंबामध्ये थोडासा ताणतणाव राहील. वरिष्ठांचा आज तुम्ही सल्ला घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तुम्ही आज सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. अचानक मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. व्यवसायासाठी मात्र तुम्हाला धावपळ करावी लागेल. मुलांकडून काही निराशाजनक बातम्या तुम्हाला ऐकू येतील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभाग घ्याल. आज तुमचे सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होतील. कोणत्या तरी सरकारी संस्थेकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुम्ही आज कुठलाही निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुम्हाला आज आई वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवीन डील फायनल तुम्ही कराल. याचा आर्थिक फायदा तुम्हाला होईल. कौटुंबिक वातावरण हे थोडंसं चिंताजनक राहील, परंतु वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला एखादा आजार त्रास देऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घ्या. तुमची रखडलेली कामं करण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. व्यवसायासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. मुलांकडनं एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सर्व गरजा या पूर्ण होतील. व्यवसायामध्ये थोडासा फायदा झाला तरी तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबाच्या गरजा तुम्ही पूर्ण कराल. जुनं कर्ज फेडण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्हाला नोकरीमध्ये आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. तुम्ही आज मुलांवरती पैसे खर्च कराल. तुम्हाला आज आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक वातावरण हे थोडंसं हलकं फुलकं राहील, परंतु दुपारनंतर पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या समस्या तुम्ही आज सोडवाल. त्यांना स्पर्धेमध्ये देखील चांगले यश मिळेल. शत्रू तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. पैसे उधार दिल्यास ते तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत, त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुमच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.